सोना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वर्षा नलवडे या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। महायुतीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाहीये। शिंदेंचे आमदार किशोर पाटलांचा सरकारला घरचा आहेर, तर याला गुलाबराव पाटील यांचाही दुजोरा। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाहीये। जळगावच्या पाचोरा येथील मेळाव्यामध्ये शिंदेंचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर आगपाखड केली आहे। सेनेच्या 5ही आमदारांनी ठरवलं तर जळगाव जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा अध्यक्ष बसेल। किशोर पाटलांचं भाजपला आव्हान। किशोर पाटलांचा राग योग्य, भाजपने माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केलं नाही। किशोर पाटलांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांचाही दुजोरा। मागाठाण्यामधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरेंची हजेरी। यावेळेस महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर। फडणवीसांच्या आज बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार असल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिर यांची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप। रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बळवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या विधानावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? एकटा मनसे आणि मवियावर गुन्हा का दाखल झाला? संदीप देशपांडेंचा सवाल। सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार रोहित पवारांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। तर भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? रोहित पवारांचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले। नवनाथ वन यांचा संदीप देशपांडे आणि रोहित पवार यांना प्रत्युत्तर। सत्याचा मोर्चा न होण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबावापोटी परवानगी नाकारली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा महायुती सरकारवर आरोप। अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, असे शेकडो गुन्हे आमच्यावरती दाखल आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमानच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार। शिंदेंच्या हस्ते भाष्य भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजनही होणार। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहिमेचं आयोजन। अमित साटम यांचा मुंबईकरांसोबत संवाद। कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार। मंगळवार आणि बुधवारी केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टीबाधित भागात नुकसानीची पाहणी करणार। उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार। 5 ते 8 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करतील। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलारांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली। सामनाच्या रोखठोकमधून दावा। तर 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार। अमरावतीत बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता महत्वाची पत्रकार परिषद। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा करण्याची शक्यता। बांगलादेशींना भारतात ठेवण्याचं काम भाजपनेच केलं, लोढांनीच राजीनामा द्यावा। काँग्रेसच्या सचिन सावंतांचं लोढांना प्रत्युत्तर। मंगलप्रभात लोढा यांनी असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमींच्या मतदारसंघात 5000 बांगलादेशी असल्याचा केला होता आरोप। विरोधकांनी काढलेला मोर्चा देशाची गरज, लोकशाही टिकवायची असल्यास मतदान योग्य पद्धतीने व्हावं। विरोधकांच्या कालच्या सत्ताच्या मोर्चावर प्रहारचे नेते बच्चू कडूंची प्रतिक्रिया। भंडारामध्ये 20% कमिशन घेणाऱ्या नेत्याची चौकशी सुरू आहे। परिणय फुके यांचं वक्तव्य। तर 20% कमिशन हे परिणय फुकेंचं वक्तव्य बालिशपणाचं। परिणय फुकेंच्या विधानावरती नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार। मी काम करतो, माझ्याकडे पैशांची कमी नाहीये, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। माझ्याकडे 15 लाख कोटी आहेत, मात्र काम करायला माणसंच नसल्यानं मला खर्च करता येत नाही, गडकरींची प्रतिक्रिया।
नागपूरमध्ये पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी सुरू. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर. 11 नोव्हेंबरला नागपूर पालिकेचे आरक्षण सोडत जाहीर होणार. नागपूर पालिका निवडणुकीमध्ये मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या तसेच निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती. ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावरती संकटाचे ढग. देवगिरीसह अनेक बंगल्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात नाही. कंत्राटदारांची 150 कोटी रुपयांची बिलं थकीत. तर थकीत बिलांमुळे अधिवेशनाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबांना घर हेच ध्येय. यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचे खेळते भांडवल देणार. बावनकुळेंचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश. नागपुरात 30 नोव्हेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांचं संमेलन. सकल ओबीसी मोर्चातर्फे सुरेश भट या सभागृहात संमेलनाचं आयोजन. संमेलनाला 3,000 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती. आगामी निवडणुकीमध्ये कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट. भाजप आमदार मनोज घोरपडे यांचं वक्तव्य. तर हवं तसं न करता आल्यामुळे काहींची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका. नाशिकमधील शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. उदय सांगळे यांनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक. धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटोच लावल्यानं गटबाजीची चर्चा. जिल्ह्यात भाजपमध्ये नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम असल्याचीही चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीमध्ये प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी. तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तपासणी. चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेवरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा. प्राथमिक बैठकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. जिल्ह्यातील शहरांची सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शहर पवार पक्ष हा आग्रही असल्याची माहिती. साताऱ्याच्या पाटणमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना धर्मांतर प्रकरणाच्या चौकशीचं मागणीचं निवेदनही देण्यात आलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. ते महाराष्ट्रातील भगिनींना कसं सुरक्षित ठेवू शकतील. रुपाली ठोंबरे पाटलांचा फेसबुक पोस्ट करत चाकणकरांवर निशाणा. जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार. जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार. अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते. मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस पुन्हा आक्रमक. नागपूर छत्रपती संभाजीनगर महामार्ग रोखून केला होता रास्ता रोको. 2 तास महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्या होत्या. नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसामुळे मिरचीला मोठा फटका. नाशिकच्या सर्वदूर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. शेतकरी हवालदिल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या संध्याकाळपर्यंत अपलोड करा. जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश. तातडीने मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं शेतांमध्ये पाणी. कापसासह इतर पिकंही पाण्याखाली. सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काठे पिंपळ गावात पिकांचं मोठं नुकसान. आष्टीच्या हातोलातील राजे धर्माजी गडाचे महंत रोहितदास शास्त्रींनी आमदार सुरेश धस यांचे आभार मानले. राजे धर्माजी गडासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं मानलेत आभार. यावेळी महंतांकडून सुरेश धस यांना भगवद्गीताही भेट दिल्याची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंढरपुरात धुंडा महाराज देगलूरकर मठाला भेट. कार्तिकी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांची मठाला भेट. एकनाथ शिंदे यांच्याकडून संत पूजनही करण्यात आलं. आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल. कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया. चाकण ते आळंदी मार्गाची दुरवस्था. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण. आळंदीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नाराजी. तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक हॉलचं पाडकाम करण्यासंदर्भात पुरातत्व विभागाचे मंदिर संस्थानला पत्र. भाविकांची पर्यायी व्यवस्था करूनच अभिषेक हॉलचं पाडकाम करा. पुजाऱ्यांची मागणी. तर 3 मजली अभिषेक हॉलचं काम 40 वर्षांपूर्वी झाल्याची माहिती.
वाशिममधील समृद्धी महामार्गावरील मालेगाव टोल प्लाझाचा परिसर 8 दिवसांपासून अंधारात. महावितरणकडून वीज पुरवठा होत नसल्यानं 8 दिवसांपासून टोल प्लाझा परिसरातील वीजच गायब. रत्नागिरीतील गुहागर आणि लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता. पहिल्या टप्प्यातील समुद्रकिनाऱ्यांचं सुरक्षा ऑडिट सुरू. कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून 100 जादा बसेसची व्यवस्था. 7 नोव्हेंबरपर्यंत पुणे एसटी विभागातून एसटी बसचं नियोजन. 40 जणांचं ग्रुप बुकिंग असल्यास मुख्य स्थानकातून बसची सुविधा मिळणार. कार्तिकी एकादशी निमित्त पाटणमधील चित्रकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी बांधकामाच्या विटेवरती साकारली विठुरायाची प्रतिकृती. अॅक्रेलिक रंगांचा वापर करून विटेवरती साकारली विठुरायाची प्रतिकृती ठरतीये सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्र. पुण्याच्या भोरमध्ये आवळा नवमी उत्साहात साजरी. आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करत दिवे लावून गोड नैवेद्य तसेच वृक्षाच्या छायेत अन्नदान करून नवमी साजरी. मुंबई उपनगरामध्ये सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिपरिप. कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव, अंधेरी या भागांमध्ये रिमझिम पाऊस. नवी मुंबईतील महिला विश्वचषकाच्या तिकिटांमध्ये काळा बाजार. ऑनलाईन ॲपनुसार तिकिटांची किंमत 6,000 ते 1,70,000 ऑफलाईन तिकिटांसाठीही क्रिकेट प्रेमींना 36 तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ. मुंबई सेंट्रल डेपो प्रकरणामध्ये प्रताप सरनाईकांकडून चौकशीचे आदेश. तर विश्रांतीगृह आणि सुशोभीकरणाच्या कामांची चौकशी होणार. लाखोंचा खर्च करूनही विश्रांतीगृहात ओलाव्याचे डाग. नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेसचा 50वा वाढदिवस साजरा. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पहाटे केक कापून वाढदिवस साजरा. मध्ये 80% पेक्षा जास्त असलेले 113 दिव्यांग 1 वर्षापासून अनुदानापासून वंचित. दिव्यांगांना राज्य शासनाकडून मिळतात महिन्याला 1,500 रुपये. डिसेंबर 2024 मध्ये महाडीबीटी सुरू झाल्यानं दिव्यांग आहेत अनुदानापासून वंचित. मुंबई महानगरपालिकेने म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले. उपकराच्या माध्यमातून पालिका दरवर्षी म्हाडाला 10 कोटी देत असते. मात्र पालिकेने 2012 पासून उपकराची रक्कम न दिल्याची माहिती. मुंबईतील घर विक्री गेल्या वर्षीपेक्षा 14% घटली. ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे होऊन 1,004 कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती. परभणीतील गंगाखेडच्या गौंडगावातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा. योजनेचे पैसे न मिळाल्यानं घरकुल अपूर्ण. तर ग्रामस्थांमध्ये नाराजी. शासनानं तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावी आणि हप्ते वितरित करावेत अशी ही मागणी. राज्यात अद्यापही 1 कोटी वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसवल्या नसल्याचं समोर. HSRP नंबर प्लेट 68.24 लाख चालकांचा याला प्रतिसाद. तर पुढील महिनाभरात उरलेल्या वाहनांना नंबर प्लेट बसवावी लागणार. महावितरणच्या ग्राहकांना वीज बिलातील नाव बदल आता ऑनलाईन करता येणार. अर्ज केल्यानंतर केवळ 3 ते 7 दिवसात मंजुरी मिळणार. महावितरणच्या संकेतस्थळावरून ग्राहकांना नाव बदलासाठी अर्ज करता येणार. पुण्याच्या खेड तालुक्यातील जवळके गावातील गायरान जागा आणि रस्त्याच्या कडेच्या झाडांवर कुऱ्हाड. अंदाजे 200 ते 300 झाडं जमीनदोस्त. ग्रामस्थ चांगलेच आक्रमक. गावकऱ्यांची वन विभागाकडे लेखी तक्रार. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बनावट IPS अधिकारी. बनावट IPS अधिकाऱ्याला बंड गार्डन पोलिसांनी घेतलं ताब्यात. सागर वाघमोडे असं बनावट IPS अधिकाऱ्याचं नाव. जालन्यातील लाचखोर मनपा आयुक्त संतोष खांडेकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार. कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खांडेकरला अटक. न्यायालयाकडून खांडेकरला जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे सर्वांचं लक्ष. रेल्वेच्या ताफ्यात आणखी 4 वंदे भारत ट्रेन दाखल होणार. यामुळे कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच दिल्लीतील जनतेला सर्वाधिक फायदा होणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये लवकरच नवीन हज हाऊस हे बांधलं जाणार. हे नवी मुंबई विमानतळापासून जवळच असणार असल्याचं कळतंय. अल्पसंख्याक मंत्रालयाची माहिती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवींमध्ये घट. 2015-16 मध्ये 6,862 कोटी 89 लाख रुपयांवर असलेल्या ठेवी 2025 मध्ये 4,894 कोटी 78 लाखांवर. तर पालिकेवरती 560 कोटी रुपयांचं कर्ज असल्याची ही माहिती. दिवाळीमध्ये पुणे रेल्वेची कडक कारवाई. फुकट्या प्रवाशांकडून 1,14,58,000 रुपयांचा दंड वसूल. दिवाळी आणि छठपूजेदरम्यान विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई.
पुण्यात हुक्क्यावरील बंदी कायम, तंबाखू नसलेला हर्बल हुक्काही चालणार नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा. तसेच नियम न पाळणाऱ्यांवरती कडक कारवाईचाही इशारा. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी विविध संघटनांकडून एसआयटीची चौकशी करण्याची मागणी. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा. बुलढाण्यातील नांदुरा शहरातील राजेनगरमध्ये दिवसाढवळ्या पत्रकार संतोष तायडे यांच्या घरात चोरी, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास. नांदुरा पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून